नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जगभरात उत्सव साजरा करण्यात आला. नांदेड शहरातील दत्तनगर भागातील महिलांनी घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढून दिवे लावले होते. तसेच दिव्यांच्या या रोषणाईमुळे अयोध्येचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले होते. तसेच येथील पोचमादेवी मंदिर व महादेव मंदिर येथे दिव्यांनी जय श्रीराम, धनुष्यबाण, स्वास्तिक, ओम काढले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे याकडे लक्ष वेधले होते. आम्ही नांदेडचे रहिवासी, आम्ही दत्तनगर नांदेड येथून आमची अयोध्या नगरी इथं स्थापन केली. आम्ही इथं अयोध्येला जाऊ शकत नाही, पण अयोध्येचा जे आनंद आहे ते आम्ही या नांदेडमध्ये घेऊ शकतो. आमचं हे पोची महादेवी मंदिर आणि सोमेश्वर महादेव मंदिर आणि आम्ही दिवे लावून आमची दिवाळी साजरी करत आहोत. जे 500-550 वर्षात जे झालं नाही ते आम्ही या आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जे पाहायला मिळालंय, आमचे हे आम्ही परम भाग्य समजतोय. आम्ही 1600 दिवे लावून आम्ही त्याच्यामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि जय श्रीराम दाखवलेला आहे आणि श्रीरामाचं धनुष्य सुद्धा दिव्याच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. स्वस्तिक दाखवलेलं आहे आणि जे आमचे आहेत ओम पण दाखवलंय. हे सगळं आमच्या महिला वर्गांचंच हे सहभाग आहे. यामध्ये आम्हाला संदेश द्यायचा आहे की जे आम्ही इथंच आम्ही आमच्या दत्तनगरमध्ये आम्ही आमची अयोध्या तयार केली. आमचा आनंद एवढा आनंद झालाय की आमचा आनंद एवढा गगनात मावनावानी झालाय. रामलल्ला विराजमान झालेले आहेत, त्याच्यामुळे आमचा आनंद एवढा आनंद झालाय की सांगू शकत नाही शब्दात. त्याच्यामुळे आम्ही आज उत्सव साजरा केलेला आहे सगळं दत्तनगर वासियांना मिळून. खूप आम्हाला आनंद झालेला आहे. अयोध्या सारखंच पूर्ण व्यवस्था आम्ही पूर्ण रामाची आरती वगैरे 12:30 वाजता पूर्ण आम्ही केलेलं आहे. जे अयोध्यामध्ये जे करत होते ना ते नियम असं टाइम वगैरे पाहून आम्ही सगळं आरती वगैरे सगळी केलेली आहे.